शेतकरी बांधवांनो नमस्कार. तुमच्यासाठी पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याबद्दल आणि नमो योजनेबद्दल सविस्तर आणि सोप्या भाषेत माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या आपल्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, तो म्हणजे पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता कधी येणार. काही दिवसांपासून बातम्या येत आहेत की हा हप्ता 30 जून रोजी तुमच्या खात्यात जमा होईल. मात्र आतापर्यंतच्या माहितीनुसार याची शक्यता थोडी कमी दिसत आहे. तरीही आपण निराश होण्याची गरज नाही, कारण मागील काही वर्षांचा अनुभव असा आहे की जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे साधारणपणे 25 ते 30 तारखेच्या दरम्यान पीएम किसान योजनेचे हप्ते नेहमी येत असतात. परंतु यंदा 5 किंवा 6 जुलैच्या आसपास तुमच्या खात्यात 20वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. यासोबतच आणखी एक महत्त्वाची चर्चा सुरू आहे, ती म्हणजे पीएम किसान योजनेत आता तुम्हाला वर्षाला 30,000 रुपये मिळणार का. आपल्या देशाचे उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी 8 जून रोजी एका कार्यक्रमात बोलताना केंद्र सरकारला अशी सूचना केली आहे की शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेत मिळणारी वार्षिक मदत 6,000 रुपयांवरून वाढवून 30,000 रुपये करावी. त्यांनी सांगितले की शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे आणि त्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला आठवत असेल, याआधी पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील भागलपूर येथे वितरित करण्यात आला होता. त्यावेळेस बिहार विधानसभेच्या निवडणुका जवळ होत्या, त्यामुळे सरकारचे विशेष लक्ष त्या राज्यावर होते. आता 20व्या हप्त्याच्या वितरणासाठी 28 जूनची तारीख चर्चेत होती, कारण पंतप्रधान मोदींचा बिहारमध्ये दौरा होण्याची शक्यता होती. मागील वेळीही पंतप्रधानांनी बिहारमध्ये शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम घेतला होता, त्यामुळे यावेळीही तसेच काहीतरी होईल अशी आशा होती. पण आता 28 जूनला हप्ता येण्याची शक्यता कमी आहे. ज्या शेतकऱ्यांनी चुकीने पीएम किसान योजनेचा लाभ सोडला होता त्यांना आता पुन्हा संधी मिळणार. कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी नुकतेच सांगितले आहे की ज्या शेतकऱ्यांनी नकळत किंवा काही कारणामुळे पीएम किसान योजनेचा लाभ घेणे बंद केले होते त्यांना आता पुन्हा या योजनेत सहभागी होण्याची संधी मिळेल. पीएम किसान पोर्टलवर यासाठी एक नवीन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे जे शेतकरी योजनेतून बाहेर पडले होते ते आता पुन्हा अर्ज करून लाभ घेऊ शकतील. विशेष म्हणजे त्यांना त्यांचे मागील राहिलेले हप्ते सुद्धा मिळण्याची शक्यता आहे, असे आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिले आहेत. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा प्रयत्न असेल की या नवीन प्रक्रियेतून जे शेतकरी पीएम किसान योजनेत जोडले जातील त्यांना लवकरच 20व्या हप्त्याचे वितरण केले जाईल. आता आपण उपराष्ट्रपतींच्या 30,000 रुपयांच्या सूचनेबद्दल अधिक माहिती घेऊयात. त्यांनी हिमाचल प्रदेशातील एका कार्यक्रमात बोलताना शेतकऱ्यांच्या हितासाठी ही महत्त्वाची सूचना केली. त्यांचे म्हणणे आहे की आजकाल शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, त्यामुळे पीएम किसान योजनेतून मिळणारे वर्षाचे 6,000 रुपये हे खूपच अपुरे आहेत. जर महिन्याचा विचार केला तर ते फक्त 500 रुपये होतात आणि दिवसाला तर फक्त 16.5 रुपये मिळतात. आजच्या महागाईच्या काळात इतक्या कमी पैशात शेतकऱ्यांची गरज कशी भागणार, असा प्रश्न अनेक शेतकरी नेते आणि शेतकरी विचारतात. शेतकऱ्यांची अशीही मागणी आहे की सरकारने केवळ थोडीशी मदत करून समाधान मानू नये, तर त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. जर केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव दिला तर कदाचित पीएम किसान सारख्या योजनेतील मदतीची गरजही भासणार नाही, असे अनेक शेतकरी आपले मत व्यक्त करतात. अशा परिस्थितीत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे हे विधान खूप महत्त्वाचे आहे की जर शेतकऱ्यांना मदत करायचीच असेल तर ती 30,000 रुपये वार्षिक इतकी असली पाहिजे. आता केंद्र सरकार त्यांच्या या सल्ल्याला किती महत्त्व देते आणि त्यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे असेल. आता पुन्हा 20व्या हप्त्यावर येऊयात. 28 जूनला हप्ता येण्याची शक्यता कमी असली तरी आपल्याला लवकरच चांगली बातमी मिळू शकते, कारण मागील वेळेचा अनुभव पाहता जून महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्येच पीएम किसानचे हप्ते आले आहेत. जुलैच्या 5 ते 6 तारखेला तुमच्या खात्यात 20व्या हप्त्याचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे. आता तुमच्या मनात हा प्रश्न असेल की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी येणार. तर याची माहिती अशी आहे की जेव्हा पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित होतो त्यानंतर साधारणपणे 5 ते 7 दिवसांच्या आत नमो योजनेचा हप्ताही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो. त्यामुळे पीएम किसानचा हप्ता आल्यावर नमोच्या हप्त्यासाठी तुम्हाला जास्त वाट पाहावी लागणार नाही.
याबद्दलची अधिकृत माहिती किंवा घोषणा आल्यावर आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू। सध्या तरी पीएम किसानचा 20वा हप्ता 28 जूनला येणार नाही आणि वर्षाला 30,000 रुपये मिळण्याची चर्चा सुरू आहे। याबद्दलची ही माहिती होती। तुम्हाला या दोन्ही गोष्टीबद्दल काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आम्ही नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी माहिती घेऊन येत असतो, त्यामुळे माझी योजना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा। धन्यवाद।